नमस्कार मित्रांनो, आज हवामानाचा अंदाज म्हणजे 25 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामान कसे राहणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी आज सांगत आहे। तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नोटिफिकेशन येण्यासाठी सर्वात आधी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशनच्या थ्रू नेहमी अपडेट मिळत राहील। तर आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी हवामान कसे असतील तर आता परतीच्या पावसाचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे। त्यानुसार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रात काही जिल्ह्यात अलर्ट जारी झालेला आहे। तर आता पुढल्या दिवसात पाऊस कसा राहील तर पाहूया। आता तुमच्या स्क्रीनवर सॅटेलाइट इमेज दिसत आहे, त्यानुसार पावसाची सध्याची परिस्थिती काय दिसत आहे तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि हे भारताच्या दिशेने हळूहळू सरकताना दिसत आहे आणि सर्व वारे हे बंगालच्या उपसागरातून निघालेले महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे। त्यामुळे पूर्ण राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि घाट परिसर व मराठवाड्याचा परिसर आणि विदर्भाचा भाग असेल या सर्व भागात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। तर हवामान वेधशाळेनुसार गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि घाट भागात तसेच मराठवाड्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर पुढील 24 दिवसात जे पूर्ण महाराष्ट्र ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे त्याचाच परिणाम म्हणून राज्यात पाऊस पडणार आहे। त्यामध्ये मुख्य करून मराठवाडा, विदर्भ पावसाने अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे। तर मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे, तर सॅटेलाइट इमेजवरून पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, हा परतीचा पाऊस आहे। तर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या 4 ते 5 दिवसात म्हणजेच 25 सप्टेंबर, 26 सप्टेंबर, 27 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबरला पावसाचा जोर वाढणार आहे आणि काही भागात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे। तर विजांच्या कडकडाटात पाऊस येणार आहे। तर जे शेतकरी असतील त्यांनी आपली गुरेढोरे हे झाडाखाली बांधू नये, कारण झाडावर वीज पडण्याची पूर्ण शक्यता असते। तर मित्रांनो, महाराष्ट्रात काही भागात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच या भागात जोरदार पाऊस पडणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागात पाऊस पडणार आहे। तर अशा स्वरूपाची ही सॅटेलाइट इमेज या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस पडणार आहे। तर अशा स्वरूपाचे महाराष्ट्रामध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये वातावरण असणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही अशी अपडेट या चॅनलवर रोज देत असतो। धन्यवाद।